मी तुषार मनोहर पुयाड, हर्षद स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर परत तुमचे एकदा स्वागत आहे। आपण जी पोलीस भरती PYQची लेक्चर सिरीजची जे सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामधलं हे आपलं 10वं लेक्चर आहे। म्हणजे पायता पायता आपण 10व्या लेक्चरपर्यंत आलो। जवळपास आपले 400-450 क्वेश्चन आपले डिस्कस करून झाले। ठीक आहे, तर याच्यामध्ये मग तुम्हाला जर लिखित स्वरूपात जर स्क्रीनवर बघायचे असेल तर डाव्या साईडला CC नावाचं एक कॅप्शन असतं, त्याच्यावर जर क्लिक केलं तुम्ही खाली मी जे बोलत आहे ते खाली स्क्रीनवर लिहिलं जाते। ठीक आहे, सोबतच एक करेक्शन म्हणजेच भारत मस्के 1402 यांनी सांगितलेलं, हे सर आहे यांनी सांगितले की कुतुब मिनारची निर्मिती कुतुबुद्दीन ऐबक यांनी केली। कदाचित माझ्याकडून चुकीचं सांगण्यात आलं असेल तर त्यांचे मी धन्यवाद देतो प्रथमतः, आणि आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू। ठीक आहे, मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील आपण आज क्वेश्चन बघू। मध्ययुगीन भारतातील घराणे व साम्राज्य याच्यामधले होतं बघू। नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण कोणत्या राजाच्या काळात बांधले गेले? तर इब्राहिम आदिलशाह यांच्या काळात बांधले गेले। इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत? तर मल्हारराव होळकर हे आहेत। नेक्स्ट, वैरागड किल्ला कोणत्या राजाने बांधला? तर कोणत्या राजाने बांधला? गोंड राजाने बांधला। वैरागड किल्ला गोंड राजाने बांधला। दीन इलाही नावाचा उदार धर्म किंवा पंथ कोणत्या सम्राटाने स्थापन केला? तर अकबराने। नेक्स्ट, याच्यामध्येच आणि सांगायचं म्हणजे जर काहीतरी एखाद्या वेळी जर चुका वगैरे झाल्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता। तुमच्या चुका ग्राह्य धरल्या जाईल किंवा माझ्या चुका ग्राह्य धरल्या जाईल। ठीक आहे, नेक्स्ट याच्यानंतर महत्त्वाचे म्हणजेच काय, बरोबर जोड्या बघू आपण। आदिलशाही विजापूरची, निजामशाही अहमदनगरची आणि कुतुबशाही गोळकोंडेची, हे आता त्या ठिकाणचे आहे। वऱ्हाड येथील सल्तनत रिकामी जागा या नावाने प्रसिद्ध आहे, तर इमादशाही। औरंगजेबची कबर कोठे आहे? तर खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे। तर बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? तर हसन गंगू याने केली। हा नेहमी प्रश्न येतो। ठीक आहे, लातूर जिल्ह्यातील औसा येथील इतिहासकालीन किल्ला पूर्वी अंबरपूर किंवा आम्रपूर नावाने प्रसिद्ध होता। हा किल्ला बांधण्याचे श्रेय कोणास दिले जाते? तर याला मलिक म्हणजे अंबर मलिकलाच दिले जाते, ह्याचं पण सुद्धा। ठीक आहे, अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? म्हणजे महसूल व्यवस्था कोण पाहत होता अकबराच्या काळात? तर तोडरमल हा नावाचा व्यक्ती पाहत होता। खालीलपैकी कोणी कनौजच्या लढाईत हुमायूचा पराभव केला आणि नवी दिल्ली येथील जुना किल्ला बांधला? ठीक आहे, तो कोण बांधला? शेरशाह सूरी यांनी बांधला। समोर खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा, म्हणजे सध्या बरोबर जोड्या सांगतो मी। ताजमहल शहाजहान, फतेपूर सिक्री हे अकबरांनी बांधली आणि लाल किल्ला शहाजहानच बांधला। ठीक आहे, समोर बघू। कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता? तर जर्मनीचा सम्राट होता। नेक्स्ट, मुघल राजा बहादूरशाह जफर यांच्या पत्नीचे नाव काय? तर जिनत महल, हे सुद्धा लक्षात ठेवा। बहामनी राज्यातील इमादतशाहीची राजधानी असलेल्या शहराचे आधुनिक नाव काय? तर अचलपूर हे याचं नाव आहे। राजा हर्षवर्धनचा पराभव रिकामी जागा या चालुक्य राजाने केला, दुसरा पुलकेशी या राजाने केला। समोर बघू, मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदा पीर म्हणून ओळखले जाते? औरंगजेबाला। ठीक आहे, कोणाला मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदा पीर म्हणून ओळखले जाते? औरंगजेबाला। नेक्स्ट, अशोकचा मुख्य प्रधान कोण होता? अशोकाचा मुख्य प्रधान होता राधागुप्त। ठीक आहे, चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटर या ग्रीक अधिकाऱ्याचा पराभव केला आणि विजयामुळे भारताची साम्राज्याची सरहद्द कुठपर्यंत वाढली? तर वायव्येकडील हिंदुकुश जे पर्वत आहे त्याच्यापर्यंत जाऊन भिडली होती, हे पण लक्षात ठेवा। सम्राट अशोकाची मुलगी संघमित्र हिने बोधिवृक्षाची फांदी रिकामी जागामध्ये अनुराधापूर येथे लावली, तर कुठे लावली? तर या ठिकाणी श्रीलंका या ठिकाणी नेऊन लावली होती। त्याच्यानंतर सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरू केली? तर बलबन। हा प्रश्न UPSCने सुद्धा विचारलेला आहे। ठीक आहे, युसुफ भाई व मंदार या टोळ्यांशी झालेल्या युद्धात अकबराच्या नवरत्नापैकी रिकामी जागा हा मारला गेला, तर बिरबल मारला गेला होता। सम्राट अकबर याचा समकालीन माळव्याचा बाज बहादूर हा उत्तम होता, कोण होता? तर संगीतकार होता। बाज बहादूर हा उत्तम संगीतकार होता। रिकामी जागा याने बिदर येथे बारिदशाहीची स्थापना केली, तर अमीर बरीद याने बिरदशाहीची स्थापना केली। मोहम्मद बिन तुगलकने देवगिरीचे नामकरण काय केले? तर दौलताबाद। ठीक आहे, कशाचे?
देवगिरीचे नाव दौलताबाद असे केले. शाहिस्तेखान हा नात्याने औरंगजेबाचा कोण होता, तर औरंगजेबाचा कोण होता, शाहिस्तेखान मामाचा होता. ठीक आहे, ज्याची की छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटे छाटली होती. नेक्स्ट समोर आता मध्ययुगीन भारतातील सामाजिक आर्थिक राजकीय व्यवस्थेचा व्यापार व्यवस्थेचे समज जे प्रश्न येतात ते याच्यावरती बघू. मध्ययुगीन भारतातील खालीलपैकी कोणत्या साम्राज्याने राज्यसेवेत महिलांना रोजगार दिला होता, तर विजयनगरच्या साम्राज्याने दिला होता. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर शहरातील भडल गेट हे कोणी बांधले होते, तर मलिक अंबर यांनी बांधले होते. इंग्रजांनी जहांगीर बादशाहकडून कोणत्या ठिकाणी वकार स्थापन करण्याची परवानगी मिळवली, तर सुरत या ठिकाणी. ठीक आहे, नेक्स्ट बाबरचे आत्मचरित्र बाबरनामा हे रिकामी जागा भाषेत रचले तर तुर्की भाषेमध्ये, म्हणजे कोणत्या भाषेत, तर तुर्की. हुमायूनामा कोणी लिहिला आहे, तर गुलबदन बेगम यांनी लिहिला आहे. बखर हा रिकामी जागा लेखकाचा एक प्रकार आहे, ते इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे बखर. तानसेन हे रिकामी जागाच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार होते, तर अकबराच्या काळातील तानसेन होते. नेक्स्ट बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे, छत्रपती संभाजीनगर. सोमनाथ येथील मंदिर सन 1026 साली उद्ध्वस्त केले कोणी, तर गझनीचा मुहम्मद. ठीक आहे, यांनी. व्होल्टेयर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय, तर कॅन्डिड हे नाव आहे व्होल्टेयरने लिहिलेल्या ग्रंथाचं. पेशवे काळात चित्रकामासाठी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या माध्यमाचा उपयोग केला जाईल, तर कापडी पट नावाचा होता एक, म्हणजे कापडाचा पट होता त्याच्यावर लिहिलं जातं चित्र. आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह काय, तर झेप घेणारा वाघ. ॲक्च्युली हा इथं प्रश्न यायला नव्हता पाहिजे. ताजमहालचे बांधकाम कोणाच्या काळात झाले, तर शहाजहानच्या काळात झाले. बीबी का मकबरा कोणी बांधला, तर आझम शाह यांनी बांधला. नेक्स्ट अजिंठा लेण्याचा शोध खालीलपैकी कोणी लावला, ते जॉन स्मिथ यांनी लावला. भक्ती चळवळी किंवा सुफी संत चळवळ याच्यामध्ये प्रश्न बघू. बहिणाबाई चौधरी या कशासाठी प्रसिद्ध आहेत, कवयित्री म्हणून. ठीक आहे, आता नेक्स्ट म्हणजेच काय वर्धेमधले क्वेश्चन बघा, हे खतरनाक क्वेश्चन आले होते वर्धेमध्ये. माझा मराठीची बोलू कवितिके परी अमृताही पैजेसी जिंके ऐसा अक्षरी रचिके मेळाविना या शब्दामध्ये मराठी भाषेचा गौरव कोणी केला, तर संत ज्ञानेश्वर यांनी केला. दुसरं तसंच एक घासावा शब्द, वासावा शब्द, तोलावा शब्द, बोलण्यापूर्वी शब्द हेची कातार, शब्द सुई दोरा, बोतावेत शब्द श्वासाधारे या काव्यपंक्ती कोणाच्या आहे, तर संत तुकारामाच्या. नेक्स्ट आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवनांचे जीवन, शब्द धन वाटू जन लोका. हे कोणाचं आहे, तर हे सुद्धा संत तुकारामाचंच आहे. जग बदल घालूनी घावं, सांगूनी गेले मज भीमराव या काव्यपंक्ती कोणी लिहिल्या आहे, तर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिले आहे. ठीक आहे, मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळतात, तर कर्नाटक. भावार्थ रामायण कोणी लिहिले, तर संत एकनाथांनी. ठीक आहे, भावार्थ रामायण कोणी लिहिले, तर संत एकनाथांनी लिहिलं. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकरे ह्या कोणाची कविता आहेत, तर बहिणाबाई चौधरी यांची. ठीक आहे, नेक्स्ट रिकामी जागा हे महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचे संस्थापक म्हणून ओळखले जातात, संत ज्ञानेश्वर. हे भक्ती चळवळीचे संस्थापक कोण, तर संत ज्ञानेश्वर. धानी याने रचला पाया संत, म्हणजे तुका झालासी कळसे असे सुद्धा वाक्य म्हणले जाते. संत ज्ञानेश्वराचा जन्म कोणत्या शतकादरम्यान झाला, तर 1200 ते 1300 शतकादरम्यान झाला. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रिकामी जागामध्ये लिहिला गेला, तर 1290 इसवी सन 1290मध्ये लिहिला गेला. ठीक आहे, राजस्थान व पंजाब येथे रिकामी जागा या महाराष्ट्रीयन संतांची अनेक मंदिरे आहेत. कोणत्यात, नामदेव. ठीक आहे, नामदेवांची, संत नामदेव. संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे, तर आळंदी. फेमस क्वेश्चन. संत तुकाराम यांचा जन्म कोणत्या गावी झाला, तर देहू. अभिज्ञान शकुंतला हे नाटक कोणी लिहिले, तर कालिदास यांनी लिहिले. रामचरित्र मानस या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली, तर तुलसीदास यांनी केली. शीख धर्माचे 10वे गुरु कोण, तर गुरु गोविंद सिंह. सुफी पंथाबाबत कोणते विधान चुकीचे आहे, तर सुफी पंथाने मूर्तीपूजेचा पुरस्कार केला होता, हे चुकीचं आहे. पण बरोबर काय मग, सुफी पंथाने भक्तिमार्गावर भर दिला. दुसरं, सुफी पंथाचे तत्वज्ञान हे वैष्णव तत्वज्ञानाशी बरेच मिळते जुळते होते आणि सुफी पंथाचे परधर्म सहिष्णुतेची शिकवण दिली. नेक्स्ट
गुरु गोविंद सिंह हे शीखांचे कितवे गुरु होते? तर 10वे. नेक्स्ट, पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण कोणते? तर पुणे. या ठिकाणी लक्षात ठेवा. राजे मुकणे याचे स्वतंत्र संस्थान पालघर जिल्ह्यात कोठे आहे? तर जव्हार या ठिकाणी. इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली? तर सिकंदर लोधी याने ही राजधानी हलवली होती. खालीलपैकी कोणी अहमदनगरची प्रसिद्ध राज्यकर्ता म्हणून ओळखले जाते? तर चांद बीबी हिला ओळखला जातो अहमदनगरची. अहमदनगरचा किल्ला कोणी बांधला? तर अहमद निजामशाह यांनी बांधला. त्याच्यानंतर दौलताबादचा किल्ला कोणी बांधला? तर मोहम्मद बिन तुघलक यांनी बांधला. भारतावर कोणत्या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली? तर मोहम्मद बिन कासिम याने स्वारी केली होती. अकबराचा पालक बैराम खान हा रिकामी जागा होता तर शियापंथी होता. राजा कनिष्कची राजधानी पेशावर होती, हे पण लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, दिल्लीचा सुलतान अल्तमशची मुलगी कोण होती? तर रजिया बेगम, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. भारतात सर्वात जास्त शिलालेख रिकामी जागा यांचे प्राप्त झाले आहे? तर कोणाचे? सम्राट अशोकांचे. नेक्स्ट, चरक हा कोणत्या दरबारातील वैद्य होता? चरक कोणत्या दरबारातील वैद्य होता? तर हा होता कनिष्कच्या दरबारातील. ठीक आहे. जवळपास आपण हे 40-50 क्वेश्चन या लेक्चरमध्ये सुद्धा घेतलेले आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असतील. ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. बेल आयकॉन दाबा की नवीन जे समजा व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. ठीक आहे. तर काही चुका झाल्या असतील तुम्ही व्हिडिओच्या शेवटमध्ये आपल्या किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे. त्यांच्या नावासहित आपण चुकाचं सांगत जाईल या ठिकाणी. बरं असो, तर या ठिकाणी मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.